ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। नेटची परीक्षा म्हटलं की भल्या भल्या हुशार विद्यार्थ्यांना घाम फुटतो, पण दृष्टी असतानाही नेटची परीक्षा पास करण्याचा विक्रम केलाय ठाण्याच्या जयेश करंडे। दृष्टी नसताना सुद्धा त्याने हा विक्रम केलाय आणि ही परीक्षा पास करून दाखवलेली आहे। लोकमान्य नगरपाडा नंबर 3 मधील जयेश करंडे याने पहिल्याच प्रयत्नात नेट सेट परीक्षा उत्तीर्ण केली आहे। दृष्टीहीन असून सुद्धा प्रचंड इच्छाशक्ती आणत जिद्दीच्या बळावर त्याने हे यश मिळवलं आहे। परीक्षेत रायटर घेऊन त्याने नेट सेटची परीक्षा दिली होती। आपल्याबरोबर हाच तरुण आहे ज्याचं नाव आहे जयेश करंडे। जयेश सर, सुरुवातीला तुमचं अभिनंदन, तुम्ही इतकं मोठं यश संपादित केलेलं आहे। या यशामध्ये, या अभ्यासामध्ये सर्वात मोठी सर्वात अवघड गोष्ट काय होती? हे यश संपादन करताना ॲक्च्युली अतिशय महत्त्वाचं पाऊल ते म्हणजे की एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये अभ्यास करणं। कंटिन्युअसली 8 तास किंवा 10 तास अभ्यास करावा लागायचा, कधी कधी रात्री 2-3 वाजेपर्यंत अभ्यास करावा लागायचा, सकाळी लवकर उठून अभ्यास करावा लागायचा आणि पूर्णपणे कुटुंबाची मदत असल्यामुळे हे करणं जरा सोपं झालं। पण अवघड वाटायचं की कधी कधी हे कठीण होईल की नाही माझ्याकडून फर्स्ट अटेम्प्टमध्ये, किंवा नेट एक्झाम पार होईल की नाही, हे नेहमी एक मेंटली टेन्शन असायचं। पण जसं जसं अभ्यास करायला लागलो, 4 तास 5 तास करायची सवय लागली, रात्री नाईट मारायची सवय लागली अभ्यासाच्या बाबतीत, मग यश संपादन करणं जरा सोपं व्हायला लागलं। खरं म्हणजे खूप कठीणच होतं तसं, पण मी माझा वेळ म्हणजे कामं वगैरे सगळी झाल्यानंतर वेळ काढून मी त्याला बसवायची आणि त्याचा अभ्यास वगैरे घ्यायची। सकाळ दुपार म्हणजे जेव्हा पण मला वेळ भेटेल तेव्हा मी त्याचा पूर्णपणे अभ्यास वगैरे, आम्ही 3-4 वाजेपर्यंत अभ्यास करायचो रात्रीचे, आणि सकाळी पहाटे उठून 4-5 वाजता तेव्हा पण मी त्याचा अभ्यास वगैरे घ्यायची। खूप छान वाटतं, म्हणजे भाऊ म्हणून त्याच्यावरती अभिमान आहेच। आज ज्या वेळेला प्रकर्षणानं पाहतो की त्यांनी नेट क्लिअर केली, गेल्या वर्षी सेट क्लिअर केलेली आणि MBA इन मार्केटिंग झालंय, ते एक भाऊ म्हणून अभिमानच वाटतो की लहान भावाने हे अचिव्हमेंट केलेलं आहे आणि हे अचिव्हमेंट त्याच्या भविष्यासाठी देखील उपयोगात येणार आहे। तो बोलतात ना, आनंद गगनात मावेनासा झालाय, त्या पद्धतीची भावना आहेत सर। अडचणींवर मात कशी करायची हे जयेश सर आपल्याला शिकवतात। फक्त पुस्तकी अभ्यास नाही तर आपल्या आयुष्यातला देखील अभ्यास कसा करावा, आपल्या अडचणींवर मात कशी करावी, ते आपल्याला जयेश सरांकडून शिकावंच लागेल। कॅमेरामन विनय अक्षय भाटकर, एबीपी माझा, ठाणे।